यशवंत सेनेची म्हणजेच आमदार रत्नाकर गुट्टेची प्रभाग 12 मध्ये रात्री सभा पार पडली। या सभेला मोठा प्रतिसाद जो आहे तो मिळाला। मात्र या प्रभाग 12 मधील नागरिकांना कोणकोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं या दरम्यानची चर्चा आपण या ठिकाणचे जे उमेदवार आहेत आणि जे नागरिक जे आहेत यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। स्वतः कोणकोणत्या समस्या आहेत सध्या या प्रभागामध्ये? प्रत्येक समस्या म्हणजे नेहमी जे लागणार ते नाली नाही, रोड नाही, घरकुलं नाही आणि दलाली चलती खूप मोठे प्रमाण। म्हणजे या प्रभागाचे लोक एक छोटासा ना आपले रहिवासी काढायला गेले तिथं दलाली द्यावं लागली, त्यांना समस्या आहे। हा रोड तिथं जमजम कॉलनी, बरकतपुरा, अलिबाग नगर या एरियात तर रोडच नाल्या नाही, रोड नाही, नाल्या नाही। तुम्ही स्वतः सर्वे करा जाऊन, हे लई मोठी समस्या आहे। एवढा काही कार्यकाळ गेला, काँग्रेसनं या ठिकाणची सत्ता भोगली। मध्यंतरीच्या कार्यकाळामध्ये प्रशासन काम करत होतं आणि कारभार जे आहे ते सत्तेतले लोक बघत होते, म्हणजे पालकमंत्री। मात्र त्यांच्या कार्यकाळामध्ये काही इकडं प्रभाग 12 मध्ये लक्ष केंद्रित वगैरे केलं नाही का? काहीच नाही, एकही खडा टाकलेला नाही, कोणते पालकमंत्रीने टाकलेलं नाही, प्रशासनाने टाकलं नाही आणि कोणतीही सरकार बसली, काँग्रेस सरकार बसली तर एवढे नगरसेवक होते, कोणी आणून टाकले नाही। 8 वर्षात काय झालं तुम्ही बघून घ्या। थोडेफार काम करणं लई मोठी गोष्ट नाही। 4 उमेदवार असून, तुमचा महापौर असून काम केलं नाही तुम्ही। लोकाला एवढी समस्या आहे म्हणजे 2-3 रोड आणि 1-2 नाल्या झाले तर काम कुठं होते? प्रभागामध्ये खूप काय काम असतात, नुसतं रोड नाली नसतं। रोड नालीच नाही, जे बेसिक चीज आहे तेच नाही, दुसरे कामं सोडून द्या। तुमच्या नजरेमध्ये या परिसरामध्ये कोणकोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं? हा जे परिसर आहे ह्या परिसरामध्ये कोणताही काम झालेलं नाही। आता ह्यांचं म्हणणं आहे की हे जे नगरसेवक आहे, जे जुने नगरसेवक आहे, त्यांचं म्हणणं आहे की आम्ही खूप कामं केलेले। बाबा तुम्ही कोणत्या एरियामध्ये कामं केलेले तुम्हाला दाखवावं लागेल। ते नगरसेवक जे जुने नगरसेवक होते ते म्हणाले की बाबा जमजम कॉलनी, बरकतपुरा हे आमच्यामध्ये येत नाही। तर आता ते तिथं चालले आणि तिथं म्हणाले हे आमचं आहे, ते वार्ड आमचं आहे, लोक आमचे आहे। पण हे लोक तुमचे कसे राहतात? त्यांनी कधी कामच केलं। या प्रभागामध्ये खरं पाहिलं तर रेल्वे फाटकाचा देखील मोठा प्रश्न जो आहे तो निर्माण रात्री ज्यावेळी सभा चालू होती त्यावेळेस ऑटो रिक्षा चालकांनी आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या समोर म्हणून दाखवलं। मात्र त्यावरून नागरिकांना कोणकोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं? नाही, ते तर लई मोठी समस्या आहे। कारण की आपल्या प्रभागात 12 प्रभाग किंवा आधा 16 प्रभाग आलेले आपल्याकडं जमजम। इतर कमीत कमी 30 ते 40 हजार आबादी आहे। मतदार किती आहे ते वेगळी गोष्ट आहे आणि येणं जाणं गाड्या एवढं मोठं प्रमाण वाढलेलं आहे। लोकाला दवाखान्यात जायला, एखादी मयत असेल, हे सगळ्याला खूप त्रास होते। म्हणजे जर गेट लागलं तर 1-1, 1.5-1.5, 2-2 तास हे मोकळं होत नाही। जाऊ दे, ते गेट लागलं तर कधी मालगाडी आली तर ते बघायचं कामच नाही, तर लई त्रास आहे। गेटचा तर खूप मोठा त्रास आहे भवर रस्त्यासाठी। सगळे इथले प्रभागातले लोक म्हणजे खंबीरपणे या यशवंत सेनेच्या उमेदवारांच्या पाठीमागे राहतील अशी अपेक्षा आहे? 100% पाठीमागे राहतील आणि आमच्या चौघांना बी भरघोस मतानं विजय करतील। वैजी खरं पाहिलं तर इथले जे तुमचे काही उमेदवार आहेत म्हणजे सगळेच उमेदवार विजय होतील का टफ फाईट होईल का? म्हणजे खूप मोठं आव्हान तुम्हाला उमेदवारांना वाटतंय? नाही, असं काय वाटत नाही। बघा जसं ते टेम्पो चालू आहे तसं तर आम्ही टॉपवर चालू आहे, आम्हाला टक्करच नाही सध्या तर। म्हणजे लोक कदरलेली आहे। आता नवीन काहीतरी घडायचं लोकांना आमचे आमदार गुट्टे साहेब ते विकास पुरुष आहे। तुम्हाला पण माहिती आहे की गंगाखेडमध्ये किती कामं आणलेले, काय आणलेले। त्या अनुषंगाने लोकाला वाटेल की साहेब इकडे आले तर खूप मोठा बदल होईल, विकास होईल। त्याबद्दल आता हे लोक बोर झालेले। 10-15 वर्षात तेच नगरसेवक, तेच महापौर, त्यांचेच नेते, तेच आमदार, तेच खासदार, तडजोडचं राजकारण आहे। लोक खूप कदरलेले आहेत, त्यांना आता चेंज करायचे, काहीतरी नवीन करून विकास करायचा। तर आमचा पॅनल भरभरून मताने टॉपला येणार निवडून। खरं तर पटेल साहेब, फक्त शेवटचा प्रश्न, खरं पाहिलं तर आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या माध्यमातून कोणकोणते कामं झालेत याचा फायदा या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुमच्यासाठी होऊ शकतो? साहेबांना इथले स्थानिक आमदार नसताना आमच्या 2-3 कोटीचे कामं दिलेले। सुशीलभाई कांबळे आमचे जे अजून एक हे आता सध्या नाही ते नगरसेवक आमच्या सोबत आहे, तर त्यांना 3 कोटीचे कामं दिलेले। आमदार नसताना बी इथे कामं दिलेलं, खूप काम दिलेलं त्यांनी।
आणि प्रत्येक कामं म्हणजे आरोग्याचं असावं, मुख्यमंत्री निधीतून असावं किंवा मंत्रालयातून काय काम असावं लोकांचे, आणि ते आता नोटरीवर घरकुलसाठी साहेब खूप प्रयत्न करतात. बरं साहेबाला आम्ही इथून परभणीकरांना जर त्यांचे नगरसेवक निवडून दिले, खूप काय काम करून देणार ते. ओके, धन्यवाद. खरं पाहिलं तर रात्री याच प्रभाग 12मध्ये जे आहे ते आमदार रत्नाकर गुट्टे यांची सभा पार पडली. या सभेला मोठा प्रतिसाद देखील मतदारांचा आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि त्यानंतर उमेदवार पटेल आणि त्यांचे सहकारी यांच्यासोबत झालेली चर्चा. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का? निवडणुकीचं वातावरण जे आहे ते चांगलंच तापायला लागलं आहे आणि आता अवघे काही तासच जे आहे ते प्रचारासाठी उरलेत आणि अंतिम टप्प्यामध्ये या उमेदवारांच्या, रत्नाकर गुट्टे यांचे यशवंत सेनेचे जे उमेदवार आहेत त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्की समजलं असेल. कॅमेरामॅनसोबत सूरज मीडिया, परभणी.